गजासूर दैत्य, प्रथम तुझं या कैलासावरती स्वागत आहे. महादेवा, हा कैलास सोडून पाताळात निघून जा. गजासुरा, या कैलासाची गणना अखंड त्रिभुवनामध्ये केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदापि गमवू शकत नाही. महादेवा, अठा तुझं काय मार्तंड रूप, ज्यामध्ये माणसाची प्रेमाचे जाळे केले आणि याच्या वाटी तुझी आज भागली नाही म्हणून पार्वती ही वेळा करत. जर देव तुला हे करू शकता, मग आम्ही दानव का करू शकत नाही. गजासुरा, हा कैलास पर्वत मिळवणं म्हणजे साधी आणि सोपी गोष्ट नाही. तू सरळ दैत्य कुळात जा आणि तिथे सुखाने राज्य कर. महादेवा, समुद्र बंधनाच्या वेळी देखील तुम्ही देवाने आम्हाला फसवलं. याचा बदला घेतल्याशिवाय हा दैत्यराज शांत बसणार नाही. गजासुरा, हा धर्म आणि अधर्माचा संघर्ष आहे आणि ते तुझा विनाश हा निश्चितच. अरे आम्ही सर्व देव एक रूप आणि एक निष्ठ आहोत म्हणून या त्रिभुवनाचे राजे आहोत. तुम्ही दैत्य देवांकडून वर मागून देवांवर स्वारी करता. महादेवा, ठीक आहे, मी तुझ्याबरोबर युद्ध करायला तयार आहे. अरे मग विलंब कशाला, हो मरणास तयार. आता या अखंड भूताचा राजा दैत्यराज गजासूर